अशोक खरात याचं प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये खूपच गाजते आणि या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांना राजीनामा देणं भाग पडलं. कारण त्यांचा संबंध अशोक खरातांशी होता हे बरेच व्हिडिओ आणि फोटोज मधून जाहीर झालं. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला फार ही गोष्ट सुखद वाटली. मंत्रिमंडळ असो, आमदार, खासदार आणि विशेषतः पोलीस या सगळ्यांना खूप असं छान वाटलं की चला एकदाची आपण एका वाईट माणसावर कारवाई करून त्यालाही अटक केली आणि त्याच्याशी संबंधित रुपाली चाकणकर ज्या आहेत त्यांचाही राजीनामा घेतला. त्यामुळे आता सगळ्यांनाच ही केस जवळजवळ या केसमध्ये आपल्याला जे हवं असतं की एखादा गुन्हेगार किंवा त्याला साथ देणारा व्यक्ती त्या दोघांनाही काही शिक्षा मिळाली की थोडं बरं वाटतं. प्रश्न हा आहे की ह्या अशोक खरातांच्या साथीदार ह्या एकट्या रुपाली चाकणकरच होत्या का? जे 38 आमदार तिथे जाऊन करंगळ्या कापत होते किंवा बाबाचं जे काही वेगळ्या नळाचं तीर्थ घेत होते यांचं काय? आमदार खासदारच नव्हे तर अगदी मंत्री संत्रीसुद्धा महाराष्ट्रातले या बाबाकडे जात होते, हजेरी लावत होते. आम्ही बच्चू भाऊंना पाहिलं, ते सुद्धा या बाबाचा आशीर्वाद घ्यायला गेले होते. बाबा म्हणाले की तुम्ही BJPमध्ये मंत्री व्हाल तेव्हाच आता इकडे या. त्यांच्याही गालावर खळ्या पडल्या. खरं तर बच्चू भाऊ हे तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या भूमीतून, ह्या संत भूमीतून येतात आणि देवाबद्दल ह्या महाराजांचे, गाडगे महाराजांचे, तुकडोजी महाराजांचे विचार काय त्यांना चांगलं ठाऊक आहे. तरीसुद्धा ते तिथे जातात, आशीर्वाद घेतात. आता या बाबांना म्हणे कुठली तरी काळी जादू येते आणि त्याच्या पोटी आमदार खासदार होणं सोपं आहे किंवा मंत्रीपद मिळणं सोपं आहे, ह्या आशेपोटी हे सगळे जायचे. यांनाही माहीत आहे आपली लायकी काय आहे. लायकीनुसार आपल्याला कोणी मतदान करत नाही, पैसे वाटावे लागतात किंवा अशा बाबाचा कुठला तरी एक आधार घ्यावा लागतो. त्यामुळे हे सगळेच जात होते. मग यांच्यावर कारवाई कधी? आता ह्या अशोक खरात नावाच्या बाबांनी कधी 500 करोडचा आकडा सांगितला जातो, कधी 1000 करोडचा, जी करोडोची माया जमवली. 58 व्हिडिओ आहेत 35 महिलांचे. या 35 महिलांनी किती दानदक्षिणा दिली असेल या बाबाला? प्रत्येक बाईने दिले असतील, खडा घेतला असेल तर 10,000, 20,000, 30,000. चला मान्य आहे की चिंचोकासुद्धा 15 लाखाला, 18 लाखाला विकला. पण ह्या जाणाऱ्या सगळ्या बायकांची क्षमता अशीच होती का 18 लाख, 20 लाख देण्याची? हे 18 लाख आणि 20 लाखाला चिंचोका घेणारे किंवा मग जे अगदी शरीर सुखासाठी आसुसलेले किंवा ज्यांच्या शरीरामध्ये ती क्षमता नव्हती ते लोक तिथे ओशोनो जेल घ्यायला जात होते, ज्याच्यामध्ये तो वायग्रा टाकून मिक्स करून खोकल्याचं औषधच देत होता. तर हे याच्या सगळ्या पोटी, ह्या ओशोनो जलापोटी वगैरे वगैरे असे किती पैसे जमा झाले असतील? इतके करोड, 500 करोड वगैरे. ह्या बायकांची दानदक्षिणा मिळून काही लाख असू शकतं. म्हणजे एका बाईकडून 50,000 रुपये काढणं सुद्धा फार कठीण असतं. एक तिला कुठला खडा दिला तरीसुद्धा किंवा पूजा केली तरीसुद्धा लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये. ह्याच्या पलीकडे कुठली स्त्री किंवा तिचा नवरा ह्यांना पैसे देत नव्हता किंवा देत नसावा. हे जे काही खडे बिडे मोठमोठे अमाऊंट दाखवल्या जातात हे राजकारणी लोकांमधले काही लोक देऊ शकतात. तर ही बाबाकडे एवढी माया जमली कशी? खरं तर हा तपासाचा विषय आहे. आणि हा तपासाचा विषय यासाठी आहे की ह्या सगळ्या, त्याची प्रॉपर्टी असो, मंदिर असो, ट्रस्ट असो, ह्या सगळ्यामध्ये या राजकारण्यांचा खूप मोठा वाटा आहे. यांनी खाजगीरित्या हे पैसे दिलेले आहे. याची ह्या सगळ्या प्रॉपर्टीमध्ये कोण कोण लोक पार्टनर आहे, म्हणजे फडणवीस आहे का अजून कोणी का अजून कोणी का अजून कोणी, त्यांचा तपास झाला पाहिजे. याबाबतचं कॉल रेकॉर्डिंग चेक झालं पाहिजे.
याच्या अनेक प्रकारच्या टेस्ट घेऊन सत्य जाणून घेतलं गेलं पाहिजे. तेव्हा राजकारणातले कोण कोण याच्यात सहभागी आहेत ते जनतेला माहिती पडेल. जवळजवळ सगळं मंत्रिमंडळ ह्याच्या चरणाशी लोळत होतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की ह्या बाबाच्या ज्या हरकती आहेत त्या इतक्या गलिच्छ आहे की त्याच्यातून त्याचा बिंडोकपणा दिसून येतो. म्हणजे एखाद्याला हे सगळं वैभव प्राप्त झालं होतं तर त्यांनी बायकांच्या आहारी जाऊन असले कॅमेरा चालू असताना असले व्हिडिओ करणं किंवा तिथेच त्या केबिनमध्ये बाहेर लोक वेटिंगमध्ये असताना त्या बायकांशी शरीर सुख घेणं, ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या असत्या तर हा ऐश्वर्यात वैभवात राहू शकला असता. जी काही प्रॉपर्टी माया जमवली त्याचा उपभोग घेऊ शकला असता. पण हा तद्दन बिंडोक आहे. आश्चर्य या गोष्टीचं आहे की इतक्या तद्दन बिंडोक माणसाचा ह्या महामूर्ख नेत्यांवर परिणाम का झाला, कसा झाला? हे तर बुद्धिमान आहे, हे तर जनतेतून निवडून आलेले लोकनेते आहे. यांच्यावर खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या आम्ही जनतेने सोपवलेल्या आहेत. तर हे कसं? याचा अर्थ एक तर हे खरातपेक्षाही जास्त बिंडोक आहेत म्हणून हे तिथे गेले तर त्याचा आशीर्वाद, काळा जादू आणि जे काय करंगळी कापून घेणं किंवा त्याचं मलमूत्र पिणं वगैरे हे प्रकार ह्या लोकांनी केले. तर आपण कोणाला निवडून दिलं ते किती घाणेरडे आहेत याची घृणा आता निश्चितच तुम्हाला येत असेल. झिरवळांचं एक प्रकरण बाहेर आलं, चला त्याच्यावर मी स्वतंत्रपणे नंतर बोलतो. तर जेव्हा 2007 साली यांनी पहिला मर्डर केला, ज्याचा उल्लेख जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेत केला, तेव्हापासून याला कोण संरक्षण देत होतं? ही केस कशी दाबल्या गेली? पोलिसांना किती पैसे दिले हे जर फडणवीसांना माहीत होतं, माहीत आहे असं जितेंद्र आव्हाड विधानसभेत सांगतात, फडणवीस गप्प असतात. तर फडणवीसांना हे सगळं माहिती असताना, ते गृहमंत्री असताना किंवा त्यांच्याकडे एक मोठं पद असताना पोलीस पैसे खातात आणि प्रकरण दाबलं जातं, तर फडणवीसांना लाज वाटली पाहिजे की ते एवढ्या मोठ्या पदावर राहण्याच्या लायक आहे का? ते दलाल आहे की भडवे आहेत? काय आहे हा माणूस नेमका की जो एखाद्या स्त्रीवर अन्याय होतो किंवा एखाद्या पुरुषाचा मर्डर होतो तो दाबला जातो, तिथे किती पैसे दिले जातात ह्या गोष्टीची जाणीव फडणवीसांना असून ते गप्प आहेत. काय म्हणायचं अशा माणसाला? तर ही सगळी जी मंडळी आहे हे एवढंच काम करत नव्हते. भोंदू बाबाकडे, ह्या अशोक खरातांकडे जे लोक गेलेत त्याचं कारण ही लोक आहेत. कोण? हे राजकारण आहे. म्हणजे रुपाली चाकणकर असो, बच्चू भाऊ असो, इतर कोणी जे नेते आहेत ज्यांचे फोटो व्हायरल झाले, ते सगळी जी मंडळी आहे हे याचा व्यवसाय वाढवण्यासाठी तिथे गेलेले मॉडेल आहेत. मॉडेल म्हणजे एखादी जाहिरात आपण बघतो टूथपेस्टची किंवा अजून कुठल्या तरी गोष्टीची, एखादा हिरो ती जाहिरात करतो, अक्षय कुमार करतो, अजय देवगण करतो किंवा एखादी नटी करते, तेव्हा आपल्याला वाटते अरे वा, ही एवढी मोठी नटी याची जाहिरात करते म्हणजे निश्चितच हे प्रॉडक्ट विश्वासार्ह आहे. आता ह्या बाबाकडे जेव्हा रुपाली चाकणकर जातात, पाद्यपूजा करतात, त्यांच्या चरणाचं पाणी पितात किंवा करंगळी कापून घेतात किंवा इतर लोकांना तिथे जाण्यासाठी उद्युक्त करतात, तर या बाबाचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांचा सहभाग खूप मोठा आहे. मग त्यांना का सहआरोपी केलं जात नाही? किंवा इतर जे आमदार, खासदार किंवा मंत्रिमंडळातली लोक इथे गेली आणि इतकी मोठमोठी लोक इथे येतात, याचा प्रभाव सामान्य लोकांवर पडला, ह्या बायकांवर पडला, म्हणून त्याही तिथे गेल्या आणि त्यांचं शरीर शोषण झालं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाईट घडल्या, म्हणजे एवढी प्रॉपर्टी त्यांनी कमवली किंवा बायकांसोबत त्यांनी वाईट कृत्य केलं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये या लोकांचाही सहभाग आहे. तो अप्रत्यक्ष का असेना, ह्यांनी मॉडेलिंग केली, हे मॉडेल बनले, त्याचा व्यवसाय वाढावा म्हणून ह्यांनी काम केलं तसं. तर जसं एखादं गणपती मंडळ असतं, पैसे देऊन एखाद्या सेलिब्रिटीला बोलवतं आणि त्यानंतर सामान्य लोकांच्या रांगा लागतात की अरे बापरे, ऐश्वर्या राय इथे गेली, सलमान खान इथे गेला, आपणही गेलं पाहिजे. ही लोक जर एवढ्या देवावर विश्वास ठेवतात किंवा देवाकडून त्यांच्यासारख्याच्या मनोकामना पूर्ण होतात तर आपली होतील, ही भोळी भाबडी जनता आहे, त्यामुळे त्यांच्यावर याचा प्रभाव पडतो. तर अशा प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी देण्याचं काम केवळ एकट्या बाबांनी नाही केलेलं.
ह्या आमदारांनी, खासदारांनी, मंत्रिमंडळातल्या लोकांनी सुद्धा केलेला आहे आणि ह्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर यांनी सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे यांच्यावरही कारवाई व्हावी, यांनाही सह आरोपी करण्यात यावं. हे लोकसुद्धा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तितकेच दोषी आहे. मी तर म्हणतो हे सरकार बरखास्त करावं, कारण ह्यातला प्रत्येक माणूस हा या प्रकरणामध्ये गुंतलेला आहे. तर अशा लोकांना सरकारात राहण्याची आणि महाराष्ट्राचं राज्य चालवण्याची यांची लायकी नाही आहे. आता ज्या भाषेत फडणवीस या खरातबद्दल संसदेत बोलतात, तेव्हा असं वाटतं की ही विधानसभा आहे की रेड लाईट एरिया आहे. हे सगळं असं जे वर्णन तिथे करतात, बाबांनी असं केलं, बायकांनी तसं केलं, हे केलं, ते केलं, आणि बायकांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांची आता पुढे सोय नाही, आम्ही त्यांना हे करू, ते करू, वगैरे वगैरे. ज्या भाषेत ते विधानसभेमध्ये सगळ्या ह्या प्रकरणाचं वर्णन करता, अरे तुम्हाला लाज वाटत नाही, पण आम्हाला ऐकणाऱ्याला लाज वाटते. नका करू असं तुम्हाला हे सगळंच माहिती होतं, आणि तुम्हाला माहिती असूनसुद्धा तुम्ही हे प्रकरण पुढे जाऊ दिलं, मोठं होऊ दिलं. कुठेतरी तुम्हाला या बाबाचे आशीर्वाद घ्यायचे होते. कदाचित फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून प्रधानमंत्रीपद मिळवायचं असेल बाबाच्या काळ्या जादूपोटी किंवा कुठल्याही पोटी, पण तुम्ही एका वेगळ्या अंधश्रद्धेला खतपाणी घेतलं, म्हणून हे सगळीच मंडळी याच्यामध्ये दोषी आहे. तर एकट्या रुपाली चाकणकरवरच कारवाई का? ह्या बाकीच्या सगळ्या भामट्यांना या प्रकरणामध्ये गोवलं पाहिजे, ह्या सगळ्यांचे राजीनामे घेतले पाहिजे, पण हे देणार नाहीत. तर यांच्यावर रीट याचिका दाखल झाली पाहिजे की हे सगळ्यांना आरोपी करा, ह्या सगळ्यांच्या कसून चौकशा करा, आणि यांचं काय कॉन्व्हर्सेशन बाबांशी झालेलं आहे, कधी कधी झालेलं आहे, ह्या सगळ्या चौकशा करा, आणि यांना ज्या पदावर असतील त्या पदावरून हटवा. आता एवढंच नाही तर या बाबांवर ही नालायक राजकारणी इतके मेहरबान होते की यांनी त्याला लाखो नाही करोडो रुपये दिले त्या संस्थांच्या मंदिराच्या उभारण्यासाठी, त्यात प्युअर ब्लॉक लावण्यासाठी, पाण्याच्या टाकीसाठी, कपडे बदलणाऱ्या रूमसाठी, वेगवेगळ्या कारणासाठी यांनी लाखो रुपये त्याला मंजूर केले. इथे यांना नौकर भरती करण्यासाठी पैसा नाही यांच्या खजान्यामध्ये, यांना शाळा बंद करता शाळा चालवण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही, पण या हरामखोरांना अशा ढोंगी बाबाचं एक देवस्थान उभं करण्यासाठी यांच्याकडे पैसा आहे. त्याला गुपचूप पैसा दिला जातो. जे कोणी याच्यामध्ये, या बाबाच्या याच्यामध्ये कोणातरी कलेक्टरचा कोणीतरी काहीतरी पार्टनर आणि हे आहे, एवढ्या मोठमोठ्या पदावरची ही लोक ह्या इतक्या ढोंगी बाबाकडे का जायचे आणि कशासाठी याची पार्टनर आहे, ह्यांची चौकशी झाली पाहिजे. इथे या बाबा थ्रू कोणी कोणी आशीर्वाद घेतला, कशासाठी घेतला, ती प्रकरणंसुद्धा बाहेर आली पाहिजे. आणि मी तर असं म्हणेल की हा एकटा बाबा दोषी नसून चाकणकर आणि हे बाकीचे मंडळी तर दोषी आहेच, पण याहीपेक्षा तुम्हाला ज्या बायकांची कीव येते ना, त्या कुठल्या लायकीच्या आहेत. आता काही ठिकाणी बोललं जाते की त्यांना गुंगीचं औषध देऊन हे सगळं कृत्य केलं जात होतं. हे साफ खोटं आहे. ती बाई जी काय सांगते की मला औषध दिलं, तुरट लागत होतं, हे लागत होतं, ते लागत होतं, आणि जे त्या आविर्भावात आता स्टेटमेंट देते त्याच्यामध्ये कुठे काही पश्चाताप, दुःख, आपल्यासोबत वाईट घडलं वगैरे काही नाही. ती अशी मस्त एक आनंदात गोष्ट सांगते. तर ती किती राजी होती किंवा तिला किती दुःख आहे हे आपल्याला त्यातून समजतं. परंतु जी आता बोललं जातं की ह्या बायका यांना गुंगीचं औषध देऊन यांच्यासोबत वाईट कृत्य करत होता बाबा, हे साफ खोटं आहे. स्त्री गुंगीत असली, तिला औषध दिलं तर ती निपचत पडलेली असेल. जेव्हा अत्याचार करायचा तेव्हा ती त्याचा प्रतिकार करू शकत नाही. इतक्या निपचत पडलेल्या अवस्थेत असली पाहिजे, गलित गात्र झालेली पाहिजे, तिचं शरीर काम करत नसलं पाहिजे, तिचे हातपाय उठत नसले पाहिजे. तेव्हा आपण असं म्हणू शकतो की ह्या बाईला औषध पाजून, गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार झाला. जे व्हिडिओ आपल्यासमोर आले त्याच्यामध्ये बायका स्वतःहून अंतर्वस्त्र काढत आहेत, स्वतःहून त्याच्या मिठीत जात आहेत, स्वतःहून टेबलवर बसून त्यांना पायाची मिठी मारत आहेत. एक स्त्री तर अक्षरशः त्याचं लिंग पुसून देते टिश्यू पेपरनी आणि मग स्वतःची निकर घालते. बघताना अक्षरशः किळस येते की काय घाण बघतोय आपण हे सगळी. हे सगळं करत असताना बाबा एक लाईट ऑफ करतो तरीसुद्धा कॅमेरे चालू असतात. त्या बायकांना कॅमेरेचं सुद्धा भान नाही की आपण इन कॅमेरा हे सगळं करतोय. तर त्या बायका ज्या आहेत ह्या
यांच्यावर अन्याय झाला असं अजिबात नाही आहे. त्या ज्या काही झाल्या त्या कुठल्या तरी स्वार्थापोटी हमबिस्तर झाल्यात. म्हणजे त्या टेबलावर बसून त्यांनी ते कृत्य केलेत. त्यांचा काहीतरी स्वार्थ होता, त्यांना काहीतरी मिळवायचं होतं, मूल मिळवायचं होतं, पैसा मिळवायचा होता, संसारात सुखशांती मिळवायची होती, काहीतरी होतं. पण त्या नालायक आहेत, त्या महानालायक आहेत त्या बायका. मला सांगा, त्या नवऱ्याला सांगून इथे आल्या होत्या आणि आता हे प्रकरण उकलल्यानंतर सुद्धा त्या नवऱ्याला काय वाटत असेल की माझ्या बायकोने ह्या बाबासोबत काय केलं आणि जे सगळ्या जगासमोर आलं, किती वाईट वाटत असेल. तर ह्या राजीखुशीने ज्या झोपलेल्या आहेत त्याच्यासोबत किंवा ज्या शरीर संबंध यांनी केलेले आहेत, अशा बाबांवर दया दाखवण्यामध्ये काही अर्थ नाही. ह्या बायका स्वतःच वाईट चालचलनाच्या आहेत, म्हणून ह्यांनी हे कृत्य राजीखुशीने त्याच्यासोबत केलेलं आहे. त्यामुळे हा खरात फक्त दोषी आहे असं नाही आहे. खरं तर हे सगळे ह्याच्यामध्ये जेवढे इन्व्हॉल्व आहेत त्या बायका सहित हे सगळेच किळसवाने आहेत, हे सगळेच घाणेरडे आहेत, हे सगळेच चरित्रहीन आहेत. त्यामुळे हे सगळी केस एवढी मोठी घडत गेली. फक्त उघडकीस आली ते यांच्याकडे काम करण्याचे जे काही पिऊन होते त्यांच्या मनात एक स्वार्थ जागा झाला होता 5 करोडचा. आणि तिथून कुठेतरी हे एक जो कोणी त्या एका बाईचा बहिणही होता, बहिणीचा नवरा होता, मेहुणा होता, त्यांनी जी काय वाचा फोडली, त्यांनी फोडली नसते तर कदाचित कुठेच काही झालं नसतं. हे सगळं चालत होतं, अनेक वर्षापासून चालत राहिलं असतं. तर आपण ह्या सगळ्या प्रकरणाकडे एक त्रयस्थ म्हणून कोणालाही दया दाखवण्याची गरज नाही. ह्या बायकाही तितक्याच नालायक आहे, हे राजकारणही तितकेच नालायक आहे, हे पोलीससुद्धा तितकेच नालायक आहे आणि हा बाबा हा महानालायक आहे. मित्रांनो, ह्या प्रकरणापासून खूप काही शिकण्यासारखं आहे. मला आशा आहे की तुम्ही बरंच काही आता ह्याच्यातून शिकले असाल आणि यापुढे किमान अशा घटना घडू नये यासाठी दक्ष असाल, ही आशा ठेवून मी हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.